ज्यांचा जो वाढदिवस आहे तो वाढदिवस आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करणार आहोत. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये ज्यांची आतुरता होती सर्वांना, अर्थात ज्यांचं मुठवल गावावरती प्रेम आहे आणि मुठवल गावाचं त्यांच्यावरती अपाट प्रेम आहे असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात अरविंद शेठ भंडारी साहेबांचं आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. चला, नाणेफेकी जिंकली बालगोपाल सोनवलेपाडा संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर किरोली संघाला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्या. एका बाजूला बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात राहणार आहे आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा सुरू राहील, कारण आपल्याला वेळेवरती हा सामना इथे संपन्न करायचा आहे. आज पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी अगदी न्हावून गेलेले आहे प्रेक्षकांच्या येण्यानं. आणि आज ज्यांचं वाढदिवस अभिष्टचित्र सोहळा आहे अर्थात अरविंद शेठ भंडारी यांचे संपूर्ण मित्रपरिवार, त्याचा संपूर्ण हा ताफा आणि पाहू शकाल या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशनला आपण इथे सुरुवात करणार आहोत. अरविंद शेठ भंडारी त्यांचा लकी नंबर गाडी नंबर #1306. आमचे कॅमेरामॅन राज आपण स्टेज कव्हर करा. येस, ओके. या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो. तो क्षण सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि नेहमीच अरविंद शेठ भंडारी साहेबांचा या स्पर्धेसाठी तन मन धनानं योगदान मिळत असतो. आणि आज त्यांचा हा वाढदिवस सोहळा आपण या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल, ग्रामस्थ मंडळ मुठवल आणि आमची ही त्रिमूर्ती उत्तम शेठ पाटील, योगीजी पाटील, रणजित पाटील आणि त्याचे संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण हा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. चला, जसं केक आपण सुरुवात करेल जे डीजे आपणास विनंती असेल की आपण एक बर्थडे सॉन्ग या ठिकाणी आपण सादर करायचं आहे, कारण बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या मुठवाळकरांचा असा इथे मात्र आपण उल्लेख करू शकतोय. हॅपी बर्थडे टू यू शेठ अरविंदजी भंडारी साहेबांचा या ठिकाणी शुभागमन. आणि पाहू शकला या ठिकाणी डीजे अजय एक सॉन्ग होऊन जाऊ द्या. टाळ्या असू द्या. उद्योजक
अरविंद भंडारी साहेबांनी या ठिकाणी पाहू शकाल त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. चला एकीकडे सामना सुरू असेल आणि दुसरीकडे जे मान्यवर मंडळी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. चला जे आमचे बच्चा पाट्या त्यांना विनंती करतो की फटाक्यांचे जे बॉक्स आहेत ते आता बाहेर काढा. चला आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे आणि पावसाळ्याला आता मात्र भरपूर संख्येने मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आमचे एक्सपर्ट स्कोरर भावेश वजाने विनंती करतो की आपण फोकस करायचा आहे स्पर्धेकडे सामन्याकडे. आणि मी विनंती करतो या स्पर्धेची त्रिमूर्ती योगेशजी पाटील, उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील की आपण स्वागत कक्षामध्ये या. कुठल्या प्रकारचा वेल या ठिकाणी जास्त खर्च होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि आयोजकांना विनंती करतो की आपण आता स्वागत समारंभाकडे लक्ष केंद्रित करा. आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचा बर्थडे सेलिब्रेशन केला युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांना आपण संबोधतोय अशी लाडके सर्वांचे व्यक्तिमत्व आदरणीय अरविंद शेठ भंडारी साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. हा सन्मान आहे स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल संघाचा, सन्मान आहे मुठवलकरांचा आणि सन्मान आहे त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दादांना सन्मानित करतोय. धन्यवाद दादा आपण इथे आलात. या स्पर्धेचा आपण या ठिकाणी आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम तुमचं राहील आमच्या मुठवल गावावरती या आम्ही तुमच्याकडे सदिच्छा. चला संपूर्ण आमचं आयोजन समिती या आपण या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन समिती आपण सर्वांनी या स्वागत कक्षामध्ये आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण एक फोटोशूट करूया अरविंद दादा भंडारी साहेबांच्या सोबतीला. कारण नेहमीच आठवणीत हा फोटो मात्र तुम्हाला आठवण देत राहणार. सेमीफायनल आपण सुरुवात केलेली आय थिंक क्वार्टर फायनल सुरुवात केलेली आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 3 आणि किरवली विपक्ष बालगोपाल सोनालीपाडा आतापर्यंत 2 संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आई गौतमी विस्फोट नानकर कालचा दिवस जय झोटिंग देवरुंग संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया कोणत्या संघाच्या नावावरती राहणार आर किरवली की बालगोपाल सोनालीपाडा. अजित पाटील या आपण या सर्वांनी यायचं आहे संपूर्ण आयोजन समिती. चला दादांसमिती एक फोटो काढला जाईल कारण हा मुठवलकरांचा प्रेम आहे आणि कधीही मात्र प्रेम कमी होणार नाहीये. पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती संपूर्ण या स्पर्धेचे आयोजन समिती सोबतीला त्रिमूर्ती तुम्ही पाहू शकाल आणि आजचे बर्थडे बॉय सुप्रसिद्ध उद्योजक अरविंद शेठ भंडारी, तुकारामजी बजागे यांना सुद्धा पाहू शकाल. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते. पुन्हा आपण देऊया आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर पुढील सन्मान आपण इथे संपर्क करूया. तुकारामजी बजागे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि अरविंद शेठ भंडारी साहेबांना DY फाउंडेशनच्या ग्रुपच्या वतीनं सुद्धा मी तुमच्यापर्यंत शुभेच्छा पोहोचवतोय. तुकारामजी बजागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. चला आपण या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे वाटचाल करतोय.
सन्मानित तुकारामजी बजागे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। तदनंतर पाहू शकाल सर्वांचे लाडके उद्योजक सापाणे गावचे आदरणीय पिंट्याशेठ पाटील आपणास विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये या, आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे। सध्या धाव फलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर एक गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे। क्वार्टर फायनल क्रमांक 3 सध्या सामना आपण अनुभवतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये। आणि पाहू शकाल स्वागत कक्षामध्ये पिंट्याशेठ पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। सापाणे गावचे उद्योजक आहेत। नाणेफेकी जिंकली बालगोपाल सोनालेपाडा संघानं प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला, परंतु सध्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी समाधानकारक सुरुवात आपण पाहत आहोत। सन्माननीय करंजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे स्वागत कक्षामध्ये, आपला सन्मान या ठिकाणी संपर्क केला जाईल। सापाणे गावचे उद्योजक आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। चांगली फिल्डिंग, चांगली फेकी आणि चांगला स्पेल मनीष बजागेचा आपण पाहिला। फक्त पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 4 आणि प्रमुख विकेट्स त्याच्या नावावरती आपण एक पाहिली। दरम्यान पाहू शकाल कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबतीला निल्सन मडवी सध्या हा सामना एन्जॉयमेंट करतायत आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत। पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल सापाणे गावचे उद्योजक अविनाशजी मडवी आपणास विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी। आदरणीय अविनाशजी मडवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। पॉवर प्लेचं दुसरं षटक राकेश देघाडकर मात्र या ठिकाणी संघाची जबाबदारी स्वीकारली। वेलेकडे सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि किरवलीकरांनी यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे। अविनाशजी मडवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। तदनंतर कर्ण भोईर जे सापाणे गावचे उद्योजक आहेत विनंती असेल की आपण पुढे या। सन्माननीय कर्ण भोईर यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। संपूर्ण पाहिलं तर मित्र परिवार आज पाहू शकाल या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ्ट हेड ड्राइव्ह, चेंडू चला मिड विकेटला झेल ड्रॉप। अशा सामन्यामध्ये अशा चुका तुम्ही जर केल्या तर आय थिंक छोट्या छोट्या चुका मात्र तुमच्या संघाला मागात पडू शकतात, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय मिड विकेटला। अभयच्या माध्यमातून ही चूक घडली गेली आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी जीवनदान। सन्माननीय रोहनजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे, आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला जाईल। हो क्लीन बोल्ड, जबरदस्त या ठिकाणी चेंडूच्या हाताळणे आणि रॉकीला मिळणार ही पहिली सफलता। फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर विकी। आपल्यामध्ये पौशिकाल रॉयल धाब्याचे मालक सन्माननीय नरेशजी कारभारी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। विनंती असेल की आपण पुढे या। नरेशजी कारभारी रॉयल धाब्याचे मालक आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया। सलामीची जोडी मात्र पाहू शकाल या ठिकाणी स्वस्तात माघारी परतली। सुरुवातीला पाहिलं आपण मयूर एका धावीवरती बाद झाला, विकीनं 2 धाबांचं योगदान दिलं आणि त्या धीरज तरेच्या सोबतीला नवीन फलंदाज मोनिश रूपा मोनू आलाय 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी। जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून आज दिवसभर राकेश दिगाडकडनं आज केलेले आहे। तदनंतर सापाणे गावचे समाजसेवक विकासजी भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विनंती करतो की आपण पुढे या। सन्माननीय विकासजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। चला मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे। विकासजी पाटील, विकासजी भोईर आपण या, आपला सन्मान या ठिकाणी संपर्क केला जाईल। कंजूशी गोलंदाजी आज आणि किरवली संघाच्या वतीने आपण पाहतोय। आतापर्यंत पाहिला तर एकही मोठा फटका मात्र या इनिंग मध्ये आला नाहीये। एक चौकार धरून आपण पाहिला राकेशच्या विरोधात, मोनूच्या बॅटमधून चौकार पाहिला आणि तदनंतर पावशिकाला
हलक्या हाताने मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ त्याला लॉंग ऑनच्या दिशेनं. पुढील सन्माननीय जीवनजी मागे युवा उद्योजक वाशिरे जे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि भावी सरपंच म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. कदाचित बिनविरोध सुद्धा होऊ शकतात. या शुभेच्छा आपण त्यांना देऊया आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि पाहू शकला या ठिकाणी निर्धावाने या ठिकाणी चेंडूची आपण सांगता पाहिली. त्यानंतर पाहू शकला या ठिकाणी कल्याणचे उद्योजक सन्माननीय अविनाशजी भंडारी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय अविनाशजी भंडारी बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये आपण पाहतोय चांगला ताळमेळ इथे मात्र बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये आपण पाहतोय चांगला ताळमेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यानंतर शुभमजी गायगोल यांना मी विनंती करतो की आपण पुढे या. कल्याणचे समाजसेवक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सन्माननीय शुभमजी गायगोल आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. 3 धाब्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 13 धावा धावफलक्यावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मनीष पुन्हा एकदा हो बॉलर पाक ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न काय फिल्डिंग केलेली आहे. स्वतःला वाचवत त्या ठिकाणी पाहू शकाल चेंडूला सेव्ह केलाय. आणि आज मनीषने सुद्धा मात्र जबरदस्त खेळ साकारलाय. इज अ बॉलर. पुढील सन्मान पाहू शकले या ठिकाणी आपल्यामध्ये सन्माननीय मुठवलगावचे समाजसेवक रुपेशजी पाटील आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही संपन्न करतोय. धाबांचा वेग वाढवावा लागेल. क्वार्टर फायनलची लढत आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथून तुम्हाला एक योग्य टोटल उभा करावा लागेल. ओव्हर पिच आणि चेंडूला आय थिंक फेकून देण्याचा प्रयत्न होता परंतु ऋतिकचं कमालीचं क्षेत्ररक्षण स्वतःला स्टेज केलं, जम्प केली आणि चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा रिटर्न केलाय. आपल्या संघासाठी किमान 4 धाबा वाचवल्या असं म्हणावं लागेल परंतु या ठिकाणी चेक करावं लागेल. तिसऱ्या पंचाकडे आता मात्र या ठिकाणी निर्णय सोपवलाय की चेंडू सेव्ह आहे की मात्र चेंडू थांबवत असताना फिल्डरचा जो शरीराचा भाग आहे तो बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. तत्पुरते या ठिकाणी निल्सनजी मडवी प्रशांत वाकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एलकुंदे गावाचे युवा उद्योजक आपणास विनंती असेल की आपण पुढे या. आणि प्रशांत वाकडे एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ सुद्धा आपण पाहिला. चांगला खेळ त्यांनी साकारला. सध्या आपण पाहू शकाल बाउंड्री चेक करतोय. आणि काल या स्पर्धेमध्ये प्रशांत वाकडे यांच्या माध्यमातून बॅटनं फ्लॅट सिक्सर सुद्धा पाहिला होता. चला बाउंड्री सेव्ह आहे. फक्त 2 धावा इथे मात्र जोडल्या जातील. अक्षयजी भंडारी यांना विनंती करतो की कुलुलीचे युवा उद्योजक आहेत आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पुढील चेंडू मिस्टामिक फटका हवेत पाहायला मिळतोय. सेफ प्लॅनिंग होतोय. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील घोरतना तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सन्माननीय अक्षयजी भंडारी श्री समर्थ फर्निचरचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय दिनेशजी भोईर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय दिनेशजी भोईर संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल 2 घडी बाद 17 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकेल कोण, टॉप 4 मध्ये प्रवेश करेल कोण, बालगोपाल सोनाले पाडा की आरडी किरवली. हो बॅकअप द डिलिव्हरी आणि उद्ध्वस्त केल्या. काय जबरदस्त चेंडूची लेंथ होती. फलंदाज बाजून माघारी परतोय मिस्टर धीरज तरे. तदनंतर पाहू शकला आपण भूषणजी पांचाल आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. भूषणजी पांचाल आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विनंती असेल की आपण पुढे या.
लागणारा हा तिसरा धक्का टीम बाल गोपाळ सोनाले पाडा संघाला. सायंकाळचा सत्र आणि पाहू शकेल प्रेक्षकांची आणि मान्यवरांची या ठिकाणी फाट गर्दी आपण पाहत आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 मध्ये स्पर्धेचा आता तिसरा दिवस आणि अगदी तिसऱ्या दिवसाचा खेळ जो आहे समाप्तीच्या वाटेवरती पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय हिटमॅन ऑफ सोनाले पाडा मिस्टर साहिल तरे. महेशजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सापाडे गावचे. विनंती असेल की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. साहिल तरे इज ऑन स्ट्राईक. मनीष आमच्यापासून दूर जात असताना पंचाच्या डाव्या बाजूने मात्र चेंडूच्या हाताळी करतोय आणि आज मनीषचा विचार केला तर या खेळपट्टीचा त्यांनी त्यांना अंदाज बांधला आणि दिवसभर चांगली गोलंदाजी मनीषकडून मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 षटकाचा स्पेल त्याने हाताळला. धाबा खर्च केले 11 आणि गडी बाद केले 2. तुम्हाला जर मनीषची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 8 किलो 6. पुढील सन्मान सचिनजी कारभारी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 3 गडी बाद 17 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये मनीषने धाबा खर्च केला होता. 4 विकेट्स प्राप्त केला 1 आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून राकेशने सुद्धा दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याने धाबा खर्च केला होता. 6 विकेट्स प्राप्त केला 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये मनीषनं पुन्हा चेंडू स्वीकारत असताना 7 धाबांचा तो मात्र त्याने षटक कंप्लीट केलाय. तिघांनी आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल इथे मात्र आपण पाहिले. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल मिस्टर ऋषी गुरु आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. कल्याणचे उद्योजक आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. लोपुटा चेंडू गुडघ्यावरती बसून मात्र फटका पाहू शकेल. अगदी क्रॉस केल्याचा प्रयत्न मिडल केला. थोडीशी मिस्टेक अभयकडून पुन्हा घडली गेली आणि सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण होताना पाहायला मिळतोय. धाबांचा शोध मात्र या ठिकाणी काढावा लागेल. धाबांची गती तुम्हाला वाढवावी लागेल. कुणालजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू. चौथं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय आणि सिंगल डबल वरती आता मात्र कुठेतरी फलंदाज भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. फुल टॉस टायमिंग प्रॉपर नाहीये. लॉंग ऑन द शत्रशेख रॉकी इज देअर. हो बट मिस्टेक. झेल ड्रॉप आणि जीवनदान मोनिशला मात्र या ठिकाणी प्राप्त झाले. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल निखिल लोखंडे आज आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत उर्फ गुंड्याबाई. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल मनोजजी कारभारी उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. आणि सर्व क्षेत्रामध्ये ते ऑलराऊंडर आहेत. क्षेत्र कोणतं असू द्या जबाबदारी ते घेत असतात आणि आज या सामन्यामध्ये जबाबदारीने खेळ करत असताना बॅटर मोनिश प्रत्येक चेंडूवरती त्याच्या बॅटमधून धावा निघतायत. तिसऱ्यांदा दुहेरी धाव तरी कंप्लीट केली. 1 चौकार 1 सिंगल 1 तिहेरी आणि फलकावरती धावा पाहू शकाल या ठिकाणी 23 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. चौथा षटकाचा खेळ या ठिकाणी पाहू शकाल प्रगती पथावरती सुरू आहे आणि आतापर्यंत ऋतिकनं 3 चेंडूमध्ये एकूण 6 धावा इथे खर्च केल्या. म्हणजे मोठे फटके येत नाही तर तुम्हाला सिंगल डबल वरती सुद्धा भर टाकावा लागेल. चेंजो पेस व्हेरिएशन कटरचा वापर गोलंदाज ऋतिक करतोय आणि इथे आलाय मात्र डॉट बॉल. निल्सन मडवी यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. एक चांगले खेळाडू आहेत. सापाडे गावाची आणबाण शान आणि जर निल्सन यांच्या जर बॅटच्या रडारमध्ये एखादा चेंडू जर आला तर जवळपास थांबत नसतो. आणि नुकतीच तरी एखाद्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय त्याचा संघ झालेला आहे. परंतु या ठिकाणी पहा रॉकीकडून पुन्हा मिस्टेक. पुन्हा दुहेरी धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि या सामन्यासाठी स्पेशल पारितोषिक आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर चौकांची हॅट्रिक सुद्धा कंप्लीट केली तर सन्माननीय नरेश शेठ कारभारी आणि प्रशांत शेठ वाकडे यांच्याकडून 1306 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अर्थात 1306 त्यांचा हा लकी नंबर आहे. पाहू शकाल प्रत्येक गाडीवरती तुम्हाला तो नंबर पाहायला मिळू शकेल. आणि हा संपूर्ण
अरविंद शेठ भंडारी साहेबांचा मित्र परिवार आज या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा करूया हार्दिक स्वागत. ऋतिक पुन्हा मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेटनं. खेचून मारण्याचा प्रयत्न, असं वाटतं की या चेंडूवरती सुद्धा माझा दुहेरीचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि हो केलाय. कारण झेडी थोडसा मात्र त्या ठिकाणी चेंडूवरती संत गतीने पोहोचलाय आणि त्यामुळे पाहू शकाल या ठिकाणी या षटकामध्ये 5 वेळा 2-2 धाबा मात्र ते कंप्लीट केल्या गेल्या आणि ऋतिकने मात्र धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 10 विकेटचं कॉलन त्याचं खाली राहिलं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 27 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि स्पर्धेचा मात्र या ठिकाणी उद्या शेवटचा दिवस राहणार आहे सुपर संडे. आणि सुपर संडे मध्ये सुद्धा तुम्हाला एकूण मित्रांनो या स्पर्धेमध्ये 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. आय थिंक 8 संघ. पहिला सामना असेल जय हनुमान चौतरपाडा विपक्ष जय अंबिका देवरुमपाडा अर्थात ऋतिक गोडे यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दोघांना विनंती असेल की 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता उद्याच्या शेड्यूलला आपण कंप्लीट सुरुवात करणार आहोत. दुसरा सामना असेल एकविरा सांगे विपक्ष जय हनुमान इताडे. तिसरा सामना असेल रोशन स्पोर्ट मुठवल विपक्ष जय हनुमान खांडवल ब. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल एकविरा सावत विपक्ष धनेश शिलवन कुकसे. हे टॉप 8 संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या आपण स्पर्धेला निरोप देऊ. 27 धाबा फलक्यावरती आणि इथून जर बालगोपाळ सोनाळेपाडा संघानं 40चा आकडा जर डोळ्यासमोर ठेवून जर फलंदाजी केली तर मॅच मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे किनारे सिंगणा मात्र पाहायला मिळू शकेल. आणि तोच परिचय इथून साहिल आणि मोनूचा असेल. शेवटचा षटक गोरखनाथ चेंडूला हाताने करतोय लाऊड अपील, परंतु हा क्राऊड झेल होता कारण बॅटचा कुठला संपर्क नाही. अगदी बॉडीला ब्रश होऊन चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. दत्ताने चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी कॅरी केलाय. परंतु सुरुवात गोरखनाथ चांगल्या प्रमाणे केली निर्धावानं. आणि आज आपल्या गावातील मुलांचा खेळ पाहण्यासाठी तुकारामजी बजागे साहेबांनी सुद्धा मात्र वेल काढलाय. हो खेचून मारलाय फटका चांगला पाहायला मिळतो बॅटच्या रडार मध्ये. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धाबांसाठी चौकार. पाहू शकाल या ठिकाणी विराजमान असे प्रमुख अतिथी अरविंद शेठ भंडारी साहेबांचा गुणगान गाणार हे गीत सध्या आपण डीजेच्या वतीने ऐकतोय. परंतु इथे साहिलचं मात्र गुणगान गावं लागेल. कडक शॉट. ओ माय गॉड काय फटका केला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेंडू चालला कल्याण हायवेच्या दिशेनं. मॅक्झिमम सिक्सर. शहराची आन बान शान अरविंद शेठ भंडारी साहेब सध्या व्यासपीठावरती पाहू शकाल आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये साहिल तरे प्रेक्षकांना आता मात्र आपल्या फलंदाजीने मात्र मंत्रमुग्ध करतायत. हॅलो हॅलो चेक. चेंडू पेस आणि पाहू शकाल या ठिकाणी निर्धावाने चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 2 मध्ये एखादा चांगला फटका तर आला तर मात्र कुठे 40च्या पुढे आकडा जाऊ शकतो. आणि जर इथे या 40च्या पुढे आकडा गेला तर मात्र कुठेतरी संतुष्ट असतील बाल.
हॅलो हॅलो चेक. तर पाहू शकाल या ठिकाणी 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना बालगोपाल सोनाले पाडा संघाने या ठिकाणी एक फायटिंग टोटल उभारलाय आणि या धावसंख्येवरती ते जरूर फाईट बॅक देऊ शकतील. 42 धाबा जोडल्या गेल्या आणि विजयासाठी 43 धाबांचं लक्ष असेल आरडी किरवली संघासमोर. परंतु या ठिकाणी धाबा कंप्लीट आहेत रॉकी. 3 धाबा कंप्लीट आहेत. चेक केला या ठिकाणी. चला शेवटची आता मात्र इनिंग या आजच्या दिवसातील शिल्लक आहे आणि प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असेल. आयवाज येलसाठी लक्ष असू द्या खास करून. निल्सन शेट मडवी यांच्याकडून 500ची कडक नोट असेल आणि प्रशांत शेट वाकडे यांच्याकडून 200ची कडक नोट असेल. आणि आमचे या स्पर्धेचे आयोजक उत्तम शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा 200चं पारितोषिक आहे. म्हणजे एका जेलसाठी 900 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि आता मात्र या धावांचा पाठलाग कशातरी केला जाईल. टॉप 4 मध्ये आजच्या दिवसातून कोणता संघ प्रवेश करेल हे आता ऐकवण्यासाठी कॉम बॉक्स मध्ये पुन्हा सज्ज होत आहेत आमचे मित्र सहकारी समालोचक ओमकार शेट्टे. आपण एसट्याच्या पाठीमागे पाहू शकले मित्रांनो महेशभाई पाटील यांच्या अगदी बाजूला प्रशांत शेठ वाकडे यांचा कटआउटचा आहे बॅनर आहे. जर त्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला किंवा ग्राउंडेड चेंडू जर जाऊन हिट झाला तर त्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. तर एक पारितोषिक आहे. राकेश दिगाटकर जर या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी जर मैदानाच्या आतमध्ये उतरले तर सिक्सर हॅट्रिकसाठी आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि बालगोपाल सोनालेपाडा संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर त्या गोलंदाजाला 3000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. तर करूया आपण कॉम बॉक्समध्ये थोडासा परिवर्तन आणि ऐकूया आजच्या दिवसातील शेवटचा डाव आमच्या लाडक्या समालोचक यांच्या गोडवाणीतून. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच योगेश जी पाटिल यानी समीर जी ठाकरे. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक, हमें बस चाहिए अरविंद दादा भंडारी के बर्थडे सेलिब्रेशन की एक झलक. आजचा वाढदिवस, आजचा दिवस आयुष्यातील खास, कारण आज दोस्ती दुनियाचा राजा अरविंद दादा भंडारी यांचा वाढदिवस आणि दादाला उत्तम दादा पाटील, योगेश दादा पाटील, रणजित दादा पाटील आणि पूर्ण स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो ऐसे कि तुमसे हो जमाना, जमाने से आप नहीं, आप जहां भी खड़े हो लाइन शुरू हो आपके पीछे, जमाना आपसे नहीं. विश यू माने मैंने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मॅच ऑन. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच जिंकणारी टीम थेट सुपर 4. उद्याच्या दिवसात खेळ सेमी फायनल आणि ऑलरेडी 2 टीम आलेत. आई गावदेवी नानकर, दुसरा संघ आलाय जयझोटिंग देवरुंग, तिसरी टीम कोण क्वेश्चन मार्क. बालगोपाल सोनाळेपाडा की आर डी किरवली. अगदी थाटात वाढदिवस साजरा झाला. रुतबा यूं ही बरकरार रहेगा, उजाड़ने वाले चाहे दिन रात एक क्यों ना कर दे. आणि आयुष्यात जेव्हा मित्र सोबत असतात त्यावेळी आयुष्यातील खास दिवस, वाढदिवस साजरा करायची मजा ती काही वेगळी असते. आणि अनेक मित्र परिवारासोबत सेलिब्रेशन झालं. मॅच ऑन. पहिला बॉल टप्पा पडलाय, चालला मागे, डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी दाखल झालाय भिवंडीच्या गोलंदाजीतला एक नवा रायझिंग स्टार, त्याचं नाव मयूर तरे. पहिला डॉट टाकलाय मयूरनं. समोर फलंदाजीसाठी गोरखनाथ. पहिला सामना देखील किरवलीच्या विरुद्ध खेळले होते, तो संघ वेगळा होता. आता आरडी किरवलीच्या विरुद्ध सोनाळेपाडा खेळतीये. रिवेंज बॅटल आहे किरवलीसाठी. एका संघाला दिलाय पराभवाचा धक्का, त्यांना घ्यायचा आहे त्याचा मोबदला. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा किरवलीला पराभवाचे धक्के देत सुपर 4 मध्ये
ट्रॉफी आपल्या नावावरती करायची आहे टीम बालगोपाल सोनाळेपाडा संघाला. हु विल वन द मॅच? हु विल वन द मॅच? कोण जिंकेल हा सामना? त्याचं उत्तर काही क्षणात आपल्याला सापडेल. इथे अपील आणि आपण पाहताय अजून एक डॉट बॉल वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. हवं ते दे, बेस्ट दे, इको दे, सगळं दे, फक्त माईक चालू राहू दे. टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे. 3 डॉट बॉल, खातं खुललेलं नाही आहे. पूर्ण 2 केक घेऊन कुणाल शेट चाललाय. आता कुणाल शेट एकदम चोपताच ठेवतंय. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि मिळाले धावा या ठिकाणी 4 आणि हा आलाय चौकार. आणि या चौकारानं धावफलक डाव सुरू झालाय. टार्गेट 43 मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 5 ओव्हर्स 30 बॉल 43 धावा. त्यामध्ये मयूर तरेचा स्पेल महत्वाचा आहे. जर त्याला फिल्डरने इकडे साथ नाही दिली तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल. प्रयत्न तो खूप चांगले करतोय. विकेट जवळजवळ त्यानं काढली होती. गोरख दिगाडकर, वॉट अ बॉल, राईज अँड सरप्राईज. इम्प्रेस करतोय. बट मयूर तरेचा स्पेल पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांसाठी देखील खूप मोठं चॅलेंज आहे. जवळजवळ मेडन षटक देखील कदाचित पाहायला मिळालं असतं. विकेट मेडन देखील जर कॅच झाली असती तर. 4 डॉट टाकलेत, एक चौकार आलाय. तो मिसफिल्ड कॅच ड्रॉप झाल्यानंतर बट चौकार आलाय. जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तरला क्रिकेटमध्ये जागा पण नाही आहे. अंतिम बॉल आणि तो मात्र चालला ऑन साईडला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. थोडंसं प्रेशर टाकलं होतं फिल्डरवरती. गोरख रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आणि इथे एक सिंगल पूर्ण झाली आहे. 44चं जरी टार्गेट असलं ना, मॅच बनवली आहे. पहिल्या षटकात फक्त खर्च केले धावा 5 आणि आता रिक्वायर रनरेटाना जवळजवळ 10ला टच करताना 10च्या थोडंसं खाली आपल्याला पाहायला मिळतं. प्रति षटकामागे आता तुम्हाला बनवायच्यात. या ठिकाणी आपण पाहताय 24 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती 38 पाहिजेत. म्हणजे 9.50 9.50 या सरासरीनं या रनचेसला मैदानावरती तुम्हाला पूर्ण करायचं. गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. आजच्या दिवसामध्ये ज्याही मॅचेस बालगोपाल सोनाळेपाड्यानं जिंकलेत त्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलेत. विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे ओमकार वझेला आणि प्रत्येकी विकेटला 500. उत्तमदादा पाटील यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि विकेट हॅट्रिकसाठी बर्थडे बॉय, कल्याण शहराचं येणारं भविष्य, राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातलं अरविंददादा भंडारी यांच्याकडनं 3000. मग ते 3 षटकार येऊ दे किंवा 3 विकेट्स येऊ दे, त्यासाठी हे पारितोषिक आहे. रनआउटची संधी, गरज नव्हती. कॉल चुकीचा झाला. एक छोटीशी मुवमेंट पाहिजे होती आणि आता किरवली म्हणेल हो गई गलती से मिस्टेक आणि फलंदाज बाद रनआउट. थँक्यू डीजे. पहिलं सांघिक यश मिळालं. डायमंड डकचा शिकार झाला मैदानावरती. फलंदाज दत्ता. डक हा शब्द क्रिकेटमध्ये कधी आला त्याची चर्चा ऑलवेज क्रिकेटच्या पटलावरती केली जाते. 17 जुलै 1766ला प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळी 0वरती बाद झाला. नेक्स्ट डे फ्रान्सच्या न्यूजपेपरमध्ये बातमी आली प्रिन्स ऑफ वेल्स गोज ऑन डक अँड मूव टू शाही पवेलियन. त्यानंतर क्रिकेटमध्ये डक या टर्मचा वापर त्या वेळेनुसार केला जातो. डायमंड डक, गोल्डन डक, सिल्वर डक, पॉन्स डक. इथे डायमंड डकचा शिकार झाला होता. एकही बॉलचा सामना न करता. ओमकार वझे तयार आहे बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला फटका चांगला सजवला. फटका चालला. बॉल फाईन लेगला. आउटफील्ड खूप फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेतील धावा 4. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार RD किरवलीसाठी.
दोस्ती दुनियेचा राजा हाय अरविंद भंडारी. हे सॉन्ग तुम्ही दादासाठी जे डेडिकेट होतं ते ऐकत होतात. ओमकार वझेला काढावी लागेल विकेट. इथे फटका हा देखील चांगला बॅकलिफ्टला खाली आणलं. झाली आहे मिसफील्ड. इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे इतकी मोठी नाही आहे की तुम्ही सिंगलला डबलमध्ये खर्च करून द्याल, कॅचेस ड्रॉप कराल, तिकडे रन जातील आणि हे सगळं मैदानावरती तुम्हाला महागडं पडणार आहे. जशी जशी वेळ पुढे जाईल ना, अस्ताला जाणारा सूर्य सोबत कोणाला घेऊन जाईल आणि उद्या येणारी सकाळ आनंदाची कुणासाठी असेल. कारण जर आज जिंकलात तर वर्षभर वाट पाहायची गरज नाहीये, उद्या ट्रॉफी घेऊन जायचंय. बट जर आज हारलात ना तर येणारे 365 दिवस वाट पाहावी लागेल. उठवल गावचे पोलीस पाटील उत्तमजी पाटील आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2027च्या पर्वाची. वॉट अ शॉट. छोटा पॅकेट बडा धमाका. गॉड ऑफ क्रिकेट लिटल मास्टर त्याची आठवण काही क्षणात जागी करून देत असताना एक ब्युटिफुल शॉट जे क्रिकेटचे कॉपी बुक तंत्रशुद्ध फटक्यात. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल चाललाय, स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कधी कधी शांतता देखील मोठे धमाके करते. ते सांगत असताना फलंदाज गोरख बॅटिंग करतो लाजवाब. जी भंडारी यांचं शुभागमन झाला, त्यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत सन्मान आपण करूयात. आपली त्रिमूर्ती उत्तम दादा, रणजित दादा आणि योगेश दादांच्या शुभ हस्ते आणि मुठवळ गावावरती आहे ना हावरे बिल्डर्स जानकी रेसिडेन्सी यानंतर जर सगळ्याधिक मोठं प्रेम कुणाचं आहे तर ते नाव आहे अरविंद शेठ भंडारी. मुठवळ गावाच्या विकासामध्ये या सगळ्यांचा एक मोठा वाटा आहे. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये कॅप पडली बट बॉल नाही, बॉल पकडलाय आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत मिळतात 2 धावा. ही मॅच इम्पॉर्टंट आहे कारण आता जिंकलात तर सुपर 4 क्वालिफाय ट्रॉफी आणि काही कॅश प्राईज आणि उद्या गावामध्ये सेमीफायनल फायनलचा आनंद तुमच्या पाठीराख्यांना क्रिकेट प्रेमींना मिळू शकतो. एक नजर टाकूयात स्कोर कार्डवरती. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 18. अजूनही मॅच ऑन आहे कारण सामना अजूनही संपलेला नाही आहे. बट 11 मधून 11 बॉल खेळताना सध्या आपण पाहिलंय फलंदाज गोरखनाथ खूप चांगली बॅटिंग सध्या तो करतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी चला आपण म्हणू शकतो. तो डाव सुरू आहे, त्याची विकेट काढायची आहे. नेक्स्ट इयर मध्ये ज्यावेळी गोलंदाज येईल ना मयूर तेव्हा मजाल. हे बॅटल पाहायला बट त्या आधीच विकेट येते का? हो आली आहे, नाही. कॅच झाली आहे ड्रॉप. 2 जीवनदान तुम्ही दिले, 2 जीवनदान. 43 रनचेस आणि तिकडे 2 कॅच ड्रॉप, त्यामध्ये एक चौकार, इकडे सिंगल, आधी केलेली एक मिसफील्ड. म्हणजे जवळजवळ 6 रन्स आणि 2 वेळा एकाच बॅटरला दिले तुम्ही जीवनदान. जीवनदानाची किंमत काय असते ना, तुम्ही कधी क्रिकेटमध्ये मागे जाऊन पहा. मार्टिन गुप्टिलचा झेल सुटला 4 आकड्यावरती, त्यानं बनवला 237. मार्वन सॅम्युल्सनं झेल सोडला, द्विशतक आलं, 264 धावा रोहित शर्माच्या बॅटमधनं बनताना आपण पाहिल्या. तिथे देखील 4 या आकड्यावरती त्याचा झेल सुटला गेला. कपिल देव निकजनं 1983 ला व्यू रिचर्डची कॅच घेतली, भारतानं विश्वचषक जिंकलं. कॅचेस ऑलवेज महत्वाच्यात. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे कैच तो आप जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो आप हारोगे मैच. गोलंदाज मेहनत करतायत आणि सोप्या साध्या झेल जर अशा सुटत असतील तर येत्या काळामध्ये सोनाळे पाड्याचा प्रवास इथनं लांब नाही आहे. बट जरी तो 2-2.5 किलोमीटरचा असला ना तरी तो खूप जड वाटेल कारण जाताना पावलं तुमची जड होतील आणि डोळ्यातनं अश्रू येतील. कारण ही संध्याकाळ ना आज की शाम जाएगी जिसके नाम तो सेलिब्रेट या मैदानावरती करू शकेल. ओमकार महागडे ठरले. आता सेकंड स्पेल मध्ये आणलाय गोलंदाज मयूर तरे. डिझर्व करतो मयूर इथे एखादी विकेट. मग ती कोणाची येईल? सेकंडचा कॉल फायनली. चला आता 13 बॉल वाट पाहिल्यानंतर पहिल्यांदा नॉन स्ट्रायकर एंडचा बॅटर फ्रेम मध्ये स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातो 2-0. सुधीर दादा आता चाललाय निल्सन शेठ मडवी यांच्या भेटीला. दादाचा बर्थडे आहे, छोटीशी पार्टी तर नक्की बनते. सुधीर दादा 20 लॉस ऑफ 1. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. 17 रन बाकी आहेत या ठिकाणी. 17 चेंडू 23 धावा. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर ओमकार, तदनंतर मयूर. हे दोन्ही यंग टॅलेंटेड आहेत आणि इथे काढली विकेट. मी म्हणत होतो ना डिझर्व करतोय. सेकंड स्पेल मध्ये ज्यावेळी मयूर तरे येईल तो अजून घातक आगीचे निखारे टाकताना पाहायला मिळेल आणि मयूर तरेनं काढली विकेट. फलंदाज होतोय या ठिकाणी बाद.
भंडारी, रुतबा यूं ही बरकरार रहेगा, चाहे उजाड़ने वाले दिन रात एक क्यों ना कर दे। न हम गिरे न हमारे उम्मीद के मीनार, हमें गिराने में गिरी है कई लोगों की सपनों की सरकार। क्योंकि सल्तनत कभी राजा के पास से छीनी नहीं जाती, जो बनी हो अपने किरदार के ऊपर असं व्यक्तिमत्व आहे अरविंद दादा भंडारी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अरविंद दादासाठी. आज दादाचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आणि मुठवळ गावासाठी आणि या पूर्ण मैत्री परिवारासाठी अरविंद दादाचं नेहमी राहिलं आहे. त्याबद्दल अरविंद दादा भंडारी यांचं देखील विशेष विशेष आभार. बॅक टू क्रिकेट, वेलकम बॅक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ऐतिहासिक राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती. मयूर तरेनं मॅच बनवली आहे. त्याचं स्पेल मागची मॅच 2 ओव्हर 10 धावा विकेट आणि हा त्यानं टाकलेला खतरनाक इन स्विंगर ऑफ कट. काय बॉल होता, अप्पर कट करायचं होतं, डोळ्यांच्या समोर आला, समोर धोका, तिकडे विकेट जी मयूर तरेनं काढली त्याचा ऍक्शन रिप्ले सध्या तुमच्या समोर होता. गोरखनाथ आले स्ट्रायकर एंडला, इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय 23 वरती. या मॅच मध्ये जिम्मेदारी त्याने घेतली आहे. अगदी छोटा तीर घाव करे गंभीर अशी बॅटिंग सध्या या मॅच मध्ये गोरखनाथ करतायत. त्याच्या बॅटमधनं अजून फिनिशिंग टचची गरज आहे, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीम या ठिकाणी आर.डी. किरवलीला हे मुख्य प्रवेशद्वार छत्रपती क्रीडांगण बापगाव देवरुंगचं तुम्ही पाहताय. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचा रक्त, प्राण देऊनी राखीतो आम्ही स्वराज्याचं तख्त. ससरत राहू द्या मर्द मराठ्यांचं रक्त, कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त. आणि काय नजारा आहे या पुन्हा पाहूयात, जो कव्हर केला जातोय आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा, त्याच्यावरती जाणत्या राजाचा फ्लॅग अभिमानानं डोलताना फडकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिली दारासमोर तुळस, राजे तुम्ही होतात म्हणून राहिलं मंदिरावरती कळस, राजे तुम्ही होतात म्हणून भरून राहिलं सुवासनीचं कपाळ, राजे तुम्ही होतात म्हणून या मराठ्यांनी पाहिली स्वराज्याची सकाळ. हाफ ट्रॅकर तिखट बाउन्सर चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती आहे समाप्ती. मॅच मध्ये एक नजर टाकूया. टीमची टोटल 22, बनवायच्या 43, अर्धा पल्ला पार झालाय, 21 बाकी आहेत आणि मॅच परत आली आहे. 13 बॉल 21 वरती आलाय सामना. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. महाराष्ट्राचं आराध्याबाद राजे शिव छत्रपती क्रीडांगण बापगाव देवरुंग येथे क्वालिफायर मॅच जो जिंकेल स्वर्गीय मकरंद ट्रॉफीच्या सुपर 4 मध्ये नंबर 3 ची टीम कोणती आहे, सोनाळेपाडा की टीम किरवली. वॉट बॉल हा देखील चांगला होता, फटका जरूर लांबून खेचलाय बट मिळाली एक सिंगल. मॅच अजूनही संपलेली नाहीये, आता कुठेही जाऊ नका, ज्यांच्या काळजाला ठोका. आता हा मॅच न हात घातलाय. 12 बॉल 20 धावेची गरज आहे. मयूर तरे काय बॉलिंग केली आहे, 2 षटकं मयूरनं टाकली. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 4. या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याच्या खात्यात आणि 3 षटकं संपली आहेत. धावा झाले 23, बॉल बाकी आहेत 12, रन बाकी आहेत मैदानावरती 20. एक छोटासा ड्रिंक ब्रेक, तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्टर कडे. खेळाडू बसतील पाणी पीत, ऐकूया डीजे कडनं एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती. तयार बॉलिंग मार्कवर. 12 बॉल 20 ची गरज आहे. दरारा नावाचा अरविंद भंडारी दादाचा. 12 चेंडू 20 ची गरज. अगदी शून्यातून स्वतःचं आज एक वेगळं विश्व तयार केलं. उद्योग क्षेत्रात टाकलेलं एक छोटंसं पाऊल आणि युवकांसमोर एक आदर्श म्हणून कल्याण शहरामध्ये #1306 अरविंद दादा भंडारीकडे पाहिलं जातं. परमेश्वर संधी प्रत्येकाला देतो, त्याचं सोनं करतो तो असतो महान विजेता. म्हणून जगातील एक नामवंत महाराष्ट्र पोलीस IPS विश्वास नांगरे पाटील यांचं एक वाक्य आहे, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. म्हणून तर म्हटलं जातं ना, दगडाचे ढाव सोसल्याशिवाय दगडाचा देव बनत नाही. आणि क्रिकेटच्या मैदानावरती मेहनत केल्याशिवाय सोनालेपाडा आणि किरवली ट्रॉफी ती मात्र कधी मिळत नाही. इथे जिंकायचंय तर लढायचंय, गाजवायचं मैदान तर संघर्ष करायचा. 12 बॉल 20. वॉट अ बॉल. फटका देखील तितकाच चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये वॉड स्टॉप.
एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 3 धावा वाजवलेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एका गोलंदाजाला ना एकेका रनची किंमत ऑलवेज माहिती असते आणि मयूर तरेनं वाचवली आहे इथे बाउंड्री. रन सेव्ह केले 3. समीकरण मैदानावरती बनलंय. 11 बॉल 19 धावेची गरज आहे. अजूनही मोठा अडथळा मैदानावरती आहे गोरख आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. वाईड यॉर्कर त्याला खोदून काढलं. लॉंग ऑफ अन एक्स्ट्रा कव्हरला हाय जम्प करत एकाच ऍक्शन मध्ये काय बॉल टिपलाय, चिपकलाय बॉल असं म्हणायला हातामध्ये हरकत नाहीये. नशीब देखील तुमचं तेव्हाच साथ देतं जेव्हा तुमचे तारे गर्दिशमधून बाहेर येऊन तुमचे सितारे चमकत असतात. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले जातात. एक डीप मध्ये आता फाईन लेग सेट केला, एक स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. आणि लॉंग ऑफ जो बाहेर होता त्याला आणलाय मिड ऑफला. पुन्हा एकदा कव्हर स्वतः हात आलाय. मिड ऑफ चाललाय डीप मध्ये लॉंग ऑफला. वेळ जास्त जातोय त्याकडे लक्ष द्या. टीम बालगोपाल सोनाळे पाडा. 11 बॉलचा खेळ बाकी. 19 धावेची गरज आणि हा चेंडू देखील चाललाय डॉट. यष्टीरक्षकाच्या हातात. आरडी किरवलीला माहिती आहे जोपर्यंत गोरख मैदानावरती आहे ना तोपर्यंत प्रतिस्पर्धी टीम विजयाची स्वप्न नाही पाहू शकत. अशा अनेक कठीण परिस्थितीतून आजवर त्याच्या अनुभवाच्या जोरावरती आरडी किरवलीला मॅचेस त्यानं जिंकून दिलेत. तुकाराम बजाके यांच्याकडून गोरखला सलग 3 षटकारांसाठी किंवा 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे एखादा षटकार पाहिजे फक्त टीम म्हणत असेल आरडी किरवली म्हणजे मॅच पुन्हा एकदा बॅलन्स होईल. अन्यथा हा सामना 6 बॉल 16 किंवा 17 वरती जायला वेळ लागणार नाहीये. प्रत्येक मॅच मध्ये ना एक वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन आली आहे. ज्या विश्वासला पहिल्या मॅच मध्ये आपण गोलंदाजी करताना देखील पाहिलं नव्हतं तो विश्वास ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय आणि अजूनही आपला तुरुपचा जो एक्का आहे ना तो मैदानावरती बाकी ठेवलाय. साहिल गोलंदाजीसाठी यायचा अजूनही बाकी आहे. ज्यांना 3 बॉल 2 आज डिफेंड केलेत. इथे देखील डॉट बॉल. कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. नजर हटी दुर्घटना घटी. इथे बॉल वरती नजर नव्हती. बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. ज्याचं नाव विश्वास तो विश्वास जपताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है. लंबी है गम की शाम तो क्या हुआ ये शाम ही तो है. मग ही शाम ना इतकंच सांगेल. संध्याकाळची कडक चाय आता ती देखील थोडी थंड वाटू लागली आहे किरवलीकरांना. कारण मॅच मध्ये सगळं बनवलेलं आता बिघडत चाललंय. हा फुल टॉस. इथे झाली मिस्टेक आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चुकीला माफी नाही. बॉल इन फ्रंट ऑफ दी सेंटर. चाललाय सीमा पार. हा येतोय एक दणदणीत षटकार. चेंडू 12 रनची गरज. फेअर बॉल. 7 बॉल आणि 12 धावा. डीआरएस बाकी होता. अजून काही वेळ थांबू शकले असते. षटकार आला होता कधी त्याची गरज भासू शकली असती. मग आता तो गमावला बॅटिंग टीमनं. खूप डीप होत होता बॉल आणि कमरेपेक्षा थोडंसं खाली देखील होता. पण हा टाकलेला फुलटॉस काम झालंय. एका रात्रीमध्ये तुमचा कोरा खिसा भरू शकतो ना तोच सध्या धावफलकावरती आहे. 7-12. इथे फटका हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हो ट्रॅव्हल झालाय बॉल. लगातार 2 बॉल आणि दसका दम दाखवत असताना फलंदाज विश्वासनं तोडलाय विश्वास आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 6 बॉल आणि करायच्या धावा मैदानावरती 8. हा बॉल 8 धावेची गरज है. हौसला की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मेरे यार फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख क्योंकि उम्मीद पे दुनिया काम है. असं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. सकाळी मार्केटमध्ये न्यूजपेपर येतं. प्रत्येकाची किंमत 7 रुपये 8 रुपये पर पेपर असते. संध्याकाळ आणि रात्र झाली ना ते न्यूजपेपर त्याच भावात रद्दीत किलोच्या भावानं विकलं जातं. सांगण्याचं तात्पर्य फक्त इतकंच होतं जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. तर मग मेहनत करत राहा. काळ वेळ सगळं काही बदलतं. रात्र नाही स्वप्न बदलतं. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. कारण नशीब बदलो न बदलो वेळ ती बदलते. किस्मत की बात है. आज धूप तो कल बरसात.
इथे आनंद आणि दुःख सगळं काही आहे. जिंकणार एकच टीम आहे. नाव सोनाळे की टीम मैदानावरती किरवली. बालगोपाल सोनाळेपाडा की आर डी किरवली. हु विल वन द मॅच? कोण जिंकेल हा सामना? क्रिकेटचा थर्रार जो काळजाचा ठोका आणि अंगावरती शहारा निर्माण करतोय. म्हणून पहिल्या बॉल पासून आपण म्हणतो ना, यंदा पैसा वसूल आहे. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवलचा उत्तम दादा, योगेश दादा, रणजित दादांनी पाहिलेली स्वप्न आमने लोणारच्या क्रिकेटमधली सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक खतरनाक मॅचेस ज्या टुर्नामेंटमध्ये रंगतात ना, त्याचं नाव स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. 6 बॉल 8 रन. बॉलिंग ट्रॅक वरती गेम चेंजर साहिल. इथे फटका 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 बसलाय गोरखच्या बॅट मधनं. सडक पे कडक 6 आणि विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना टीम आर डी 11 किरवली. आणि आता गोरखची बॅट देखील इतकं सांगतीये, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है, लेकिन आर डी 11 किरवली को था भरोसा, जब तक बीच मैदान के अंदर गोरख है तब तक जीतने का हुनर और दमखम आर डी किरवली के नाम में है. आणि झाली या मॅचचा लागला रिझल्ट. जिथे 12 बॉल 20 पाहिजे होते तिथे 3 बॉल मध्ये 2 6 1 4 16 आलेत. आणि समीकरण मैदानावरती जर आपण पाहिलं तर आता बाकी आहे 5 बॉल आणि 2 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय अरविंद दादा त्यांच्या सोबतीनं पिंट्या शेट पाटील मॅच एन्जॉय करत असताना. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. जर कॅच नाही झाली तर मॅच फिनिश. कॅच झाली आहे. ड्रॉप सेकंडचा कॉल. जीतने के खातिर दिल में जुनू चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पर मेरे यारो, बस इरादों में आर डी किरवली नाम की गूंज चाहिए. अभिनंदन. मुठवलच्या स्वर्गीय मकरंद ट्रॉफी मध्ये अंतिम 4 मध्ये प्रवेश करतोय आर डी किरवली संघ. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच गोरख. आणि तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरविंद दादा आणि पिंट्या दादांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जरूर देऊ. आणि व्यासपीठावरती उपस्थित सर्वांचं मनपूर्वक आभार. एबी दादा आपण आला टिटवाळावरून, एक युवा हँडसम पर्सनॅलिटी, त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी एक मोठं आर्थिक सहकार्य आलाय. त्याबद्दल एबी दादा आपलं देखील आभार. आणि प्रशांत दादा बद्दल काय बाकी आहे का सांगा, पटकन अनाऊन्स करून घेतो. आणि भावी सरपंच आपल्या सोबत आहेत वाशेरेचे, त्यांचं देखील करूया आभार. आणि क्वालिफाय झाली आहे टीम आर डी किरवली. नाही सापाडे क्वालिफाय किती वेळा होते ना वर्षात, फक्त पिंट्या दादाला आणि मलाच माहिती आहे. 100तून फक्त 5. आणि एकदा जरी फायनल मारली तरी जल्लोष